तर आता आपण तिरुपतीमध्ये आहे. काल आपण दर्शनाला गेलो, दर्शन वगैरे झालं. दर्शनावरून आता आपण आलेलो आहे. तर आता आपण फ्रेश वगैरे झालं. तर आपण आता चाललेलो आहे उटी मैसूर. कसं वातावरण. तर आता आपण चाललेलो आहे उटी मैसूरला. तर तुम्हाला दाखवतो उटी मैसूरचा नजारा. तर आपला पहिला ब्लॉक नक्की बघा. आता दुसरा ब्लॉक चालू केलेला आहे आपण. तर खतरनाक नियोजन आहे, समजा खतरनाक. तर तुम्हाला दाखवतो उटी मैसूर. चला ब्लॉक नक्की बघा. टोकन काढा, पैसे भरा, पैसे भरून या. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण तिरुपतीमध्ये आहे. काल आपण दर्शनाला गेलतो, दर्शन वगैरे झालं. दर्शनावरून आता आपण आलेलो आहे. तर आता आपण फ्रेश वगैरे झालोय. तर आपण आता चाललेलो आहे उटी मैसूर. कसं वातावरण. तर आता आपण चाललेलो आहे उटी मैसूरला. तर तुम्हाला दाखवतो उटी मैसूरचा नजारा. तर आपला पहिला ब्लॉक नक्की बघा. आता दुसरा ब्लॉक चालू केलेला आहे आपण. तर खतरनाक नियोजन आहे, समजा खतरनाक. तर तुम्हाला दाखवतो उटी मैसूर. चला ब्लॉक नक्की बघा. चला मित्रांनो, चाललोय आपण आता. कसं आहे वातावरण. तर आपण आता निघालेलो आहे, रूम वगैरे सोडलेला. तर निघालोय. खतरनाक नुसतं जबरदस्त. त्यांना बोलायला आता मी बोलतोय का तुम्ही ह्यांना वाटतं सगळे मुद्दाम करते असं होते. मग काय तर नाही गोल्डन टेम्पल
जायचं कुठं. ओके एम गुड आफ्टरनून मित्रांनो. आता आम्ही तिरुपती बालाजीवरून सरळ उटी म्हैसूरला चाललो आहोत. मध्येच ब्रेक घेतलेला आहे. जेवण काहीतरी बनवत आहेत मित्र कंपनी. जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. आहे यूट्यूबवर आणि आमची पूर्ण टीम आहे 14 जणांची. बघू शकता कशा पद्धतीने चालू आहे सगळं पूर्ण स्वयंपाक. ही आमच्या इकडे साईडला अशीच गाडी लावलेली आहे. कसं आहे वातावरण? मस्त आधी बटाट्याची भाजी बनवतोय. एक नंबर विषय खतरनाक. बाय ओके झाले ना नियोजन? झालं जेवण वगैरे निघालोय आम्ही. चला Keep right to take the flyover. शंभर टक्के त्यांना कोणता आवडणार आहे बघा ते लिहून घे माझ्याकडनं. In 600 meters, at the roundabout, take the second exit. मित्रांनो वेल्लोर मध्ये आलोय आपण बघा. CNG पंपावर CNG भरतोय. वेल्लोर मस्त मध्ये गोल्डन टेम्पल बघायला चाललेलो आहे आता आम्ही. तर आता CNG भरून मित्रांनो आलोय आपण आता गोल्डन टेम्पल पाशी वेल्लोर तामिळनाडू. तर चला बघू आतमध्ये कसा नजारा आहे. Turn left. बेंगलोर आता जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा रंग तुझे तुझा रंग मला दे. डोळ्यात धुंदी पोटावर तले लाली गुलाबाची कधी कधी कसं तुला सांगते तू वाट पाहतोय एका इशाऱ्याची. जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा रंग तुझे तुझा रंग मला दे. समोर पे वो मुट्ठी यार मिली उस मोड़ पे वो मुखियार मिली. चढ़ते अमला पागल हो गया उसकी जुल्फों की छाओं में. मैं बिस्तर डाल के सो गया जब जागा मैं भागा सब फाटक सब सिग्नल मैं दौड़ आया. मैं उस दिल छोड़ आया मोड़ आया. मैं उससे दिल छोड़ आया. तुम भी हो तन्हा और हम अकेले जो साथ हुए लाजवाब हो गए. तुम भी हंसी और हम आशिकी है जो रात हुई बेनकाब हो गए. मेरे लबों पे सजी सुर्खियां, मेरे लबों पे सजी सुर्खियां, गुलाबी शरबत पिलामा, तनु शरारत सिखामा. घूमे कीजिए आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों. बघा मित्रांनो CNG भरतोय आपण आता. उटी आता इथनं 250 किलोमीटर आहे अजून. तरी बघा वातावरण. मित्रांनो आलोय आपण आता रस्त्यात आहे. तर अजून आमच्यापासून उटी लय लांब आहे. थांबलोय चहा वगैरे प्यायला. तर
आता मस्त मध्ये रस्त्याच्या कडेला हॉटेल वगैरे आहे. वातावरण वगैरे एक नंबर आहे. खतरनाक. मित्रांनो हे बघा कसा CNG पंप आहे. खतरनाक. लय जबरदस्त मोठा CNG पंप आहे. तर आमच्यापासून आता उटी राहिली 100 किलोमीटर. आता वाजल्या संध्याकाळचे 10. मित्रांनो तर आपल्यापासून 80 किलोमीटर उटी राहिलेले आहे. तर चला आपण आता जाऊ 80 किलोमीटर. बघू आता उटीचा नजारा कसा आहे. तरी बघा रस्ता वगैरे किती छानपैकी असा आहे. चला मोरे. तर बघू शकताय आता आपल्यापासून उटी 50 किलोमीटर राहिलेले आहे. आणि आता आपण मोरं जाऊन घाट वगैरे चढायचा नाही, कारण की खालीच थांबणार आहे पेट्रोल पंपाजवळ. तर बघा, तर रात्री इथंच थांबलेलो आपण. तर आता निघतोय आपण उटीच्या दिशेने. तर चला बघा उटीचा नजारा कसा आहे. रस्ता वगैरे बघा जंगलातनंच डायरेक्ट घाटातनंच रस्ता आहे. तर लय जबरदस्त वातावरण आहे असं. तर इथं चेकपोस्ट आहे खाली. चेकपोस्ट झाला की डायरेक्ट घाटच लागतोय बघा उटीचा. चलो उटी. मस्त वातावरण आहे एकदम थंडगार. पाऊस वगैरे पडतोय. बारीक बारीक केळीची बाग बीग आहे इकडे. लय मोठा घाट आहे. जाग्यावर घ्यायचा आहे बघ. त्याच्यापेक्षा टन जो आहे आपला जाग्यावर बसला. असं घे ना गाड्या टनला. महाराष्ट्राची गाडी आपली तेवढी. मित्रांनो तर आपण आता पोहोचलेलो आहे उटीमध्ये. तरी वातावरण कसं दिसतंय वा खतरनाक. एक नंबरच नियोजन आहे बघा. खतरनाक वातावरण. तर तुम्ही बघू शकता आम्ही आज 4 मित्र उटीला आलोय. अतिशय छान आणि निसर्गरम्य वातावरण या उटीमधलं आहे. खूप फिरण्यासारखं आहे. अक्षरशः लाईफमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर नक्की तुम्ही उटीला विजिट करा. एक सगळं धावपळीत आलेलं आहे आणि मला वाटतं तुम्ही एन्जॉय करा. मला कॉन्टॅक्ट करा, योगेशला कॉन्टॅक्ट करा. आपण नक्कीच उटीची टूर चांगली करू. थँक्यू. कुन्नूर रेल्वे स्टेशन.
मित्रांनो बघा उटीत पोचलोय. कसं वातावरण आहे खतरनाक नुसतं. घरे वगैरे बघा कशी आहे ती. मित्रांनो उटी कसं आहे वातावरण उटीचं. असलं गार लागतंय ना काय सांगायचं. लय थंडगार नुसतं. मित्रांनो रूम वगैरे घेतली आपण आता उटीमध्ये. तरी असा रूम वगैरे आहे बघा. एक नंबर नियोजन आहे. चला वरती चला मित्रांनो चला. खुला हा ओपन अण्णा लंच किती मिनिट. हे बघा रूम 1,500 रुपये आपण पे केल्यात रूमचं. तरी रूम वगैरे असे आहे खतरनाक. लय भारी वाटते राव. एवढं गार लागतंय. उटीमध्ये आहे आपण आता मित्रांनो. तर आपलं उराकलं वगैरे तर आपण आता चाललेलो आहे पॉईंट फिरायला नाश्ता वगैरे करून. चला उटीमधले पॉईंट बघू आता मस्त मध्ये. उटी लेक त्याची आधी शूटिंग होती मग ठरवू. उटी लेक्स थंडगार हवेचं ठिकाण उटी लेक. मित्रांनो उटी लेक आहे ही बघा. असं इथं फिराय वगैरे समजा मस्त मध्ये आहे. काय 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 पाळणं वगैरे आहे. टॉय ट्रेन. मित्रांनो आपण आलेलो आहे आता रोज गार्डन मध्ये. तरी बघा कसं एकदम फुले फुले समधीकडेच नुसतं रोज रोज रोज. एक नंबर वातावरण आहे रोज गार्डनचं. चला मित्रांनो चाललेलो आहे आता आपण डोड्डा बेट्टा बघायला. चलो पत्तीच्या बागेनात कसं आहे वातावरण. बघा चहापत्ती होती इथं तयार. लेंड लेंड वेगळ्या झाल्या. कसा आहे उटीचा नजारा. खतरनाक व्ह्यू निसता.
इसको बोलते ऊटी है ऊटी. चहापत्ती बनते बघा मित्रांनो, चहापत्ती. ही आहे चहापत्ती. ही आहे चहापत्तीचा चहा. The second process is the green leaf being crushed and dried, as it gains high moisture content in the process. The tea leaves are rolled twice and dried to टी फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी. कसं आहे वातावरण? एक नंबर नियोजन आहे. आराम कुठे डोड्डा बेट्टा. हा बा आम्हा सर गेला. खूप अशी छान उभी आहे. मी सर्वांना सजेस्ट करेन की माझी गाडी घेऊन इकडे फिरायला या, सगळं दाखवतो. सगळं पॉईंट फिरवतो. काय ना 13 रुपये किलोमीटर द्या. कॉन्टॅक्ट करा 9987857670. अर्टिगा 7 सीटर. हाव. गणेश दगडे इंदापूर. मित्रांनो उटीचा नजारा बघा. दोडा बेट्टा. खतरनाक वातावरण दिसतंय नाद करते काय यायलाच लागते उटीला. ही बघा असं असते उटीचा नजारा. कुठं आल्या ढग एकदम खाली डोंगरावरती. खतरनाक विषय. मित्रांनो टी गार्डन. कसं आहे वातावरण? खतरनाक विषय नसता. आपलं उटीमधलं समजा पॉईंट फिरून झालेत. तर आता हे लास्टचा पॉईंट आहे. तर आपला व्हिडिओ इथं एंड करायचा आता. आता उद्या नंतर उटीत निघताना दुसरा व्हिडिओ टाकावा लागेल. तुला मोठा व्हिडिओ होतोय. चला टी गार्डन बघू आपण वरती. अशी पोच द्यायची अण्णा. आशिकाना हा. आशिकाना ये दिल ना का है मान खाली घ्या थोडी. हा. मोहब्बत का है जमाना. इकडे बघा थोडा खाली घ्या. मित्रांनो आपण ह्या लॉज मध्ये राहिलोय बघा. तर आता आपण आलेलो आहे समधी उटी फिरून. आपला ब्लॉक इथेच बंद करू आता. उद्या त्याला पुन्हा एकदा दुसरा ब्लॉक चालू करू. मित्रांनो नाईटचा शो बघा उटीचा. कसा आहे वातावरण उटी. इथपर्यंत यायला किती वेळ लागला असता आपल्याला? चला आता जेवाय चाललंय. जेवून वगैरे झोपून सकाळ मस्त मध्ये जंगलात प्रवास करायचा. मित्रांनो चला उटी वगैरे फिरून झालेले आहे आता. तर आपण आता झोपत आहे. तर आपला ब्लॉग इथे एंड करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर नक्की तुम्हाला उटीचा ब्लॉग आवडेल. तिकडे काही कोण येणार नक्की ब्लॉग बघा. चला योगेश मकरे यूट्यूब चॅनल. बघा मित्रांनो उटीमधले रूमचं कार्ड आहे. तर नक्की गेला तर कॉन्टॅक्ट करा. बघा मित्रांनो आपल्या ट्रिपचा खर्च झालेला. तर CNG वगैरे भरलेला. कुठं काय खाल्लेलं बिल्लेलं समजा कॉन्ट्री केली ते आम्ही 4-4, 5-5 हजार रुपये काढलेले 4 जणांनी. तरी असा खर्च झाला आहे. तर काय लई पैसे खर्च होत नाहीत. 4-4 हजार 5-5 हजार काढलं तरी समजा भागून जातं बघा. असं समजा खर्च आहे. 13,200 खर्च झाला आहे 7 दिवसाचा. उटी, मैसूर, तिरुपती बालाजी समजा फिरून.